सर्वप्रथम सर्वांना मेरी क्रिसमस. क्रिसमस दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि राहिला विषय सुंदरा उंदरा कमला डमलाचा. तर कल्पनाताई, तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सगळ्यांना माहीत आहे मी कल्याणला कोणाकडे गेलतो. दादाकडे गेलतो का त्या कमलीकडे गेलतो ते सगळ्यांना माहीत आहे. आणि मला काही प्रूफ द्यायची गरज नाही, कारण मी ऑलरेडी प्रूफ दिलेलंच आहे. मी दादांसोबत असतानाचा प्रत्येक क्षण कैद केलेला आहे आणि तो प्रत्येक क्षण यूट्यूबवरती टाकलेला आहे. कुठं काय खातो आहे, कुठं आहे मी, काय करतो आहे, सर्व काही दाखवलं आहे. तर त्यामुळं मला काही पुरावे देण्याची गरज नाही. आणि काही जण म्हणतात तू सुंदराचा आणि कमलाचाच विषय सांगतोय, तुझं सांग. माझं काय नाही बघा, मी दिलंय सगळं काही डोक्यातनं काढून सोडून टाकलंय. आता काय नाही, खायचं प्यायचं आणि मस्त राहायचं. काय आता मला खूप जण म्हणतात कामधंद्याला जा. काय कोणासाठी कामधंद्याला तर जायचं आणि काय काय नाही, जे आपल्याला मिळतंय खायचं प्यायचं निवांत राहायचं. तर माझा आता हा व्हिडिओ आहे एका ताईसाठी, की तिनं माझ्या प्रत्येक व्हिडिओला तिची कमेंट एकच असते. अगं ताई, तुला बघू वाटत नाही तर तू व्हिडिओ बघायचं दे सोडून. कशाला तू मुद्दाम तेच सतत तुझ्या त्याच कमेंट टाकत बसते. मी तुला महत्त्वच देत नाही, तुला कधी तुझी कमेंट पण उचलत नाही, तुझ्या कमेंटवरती व्हिडिओ पण बनवायचं नाही, कारण मला तुला महत्त्वच द्यायचं नाही. मला महत्त्व जर तुला देत बसलो मी, प्रत्येकालाच जर महत्त्व दिलं तर मी मेंटल होऊन जाईल. आज एका दिवसात हजारो कमेंट येत राहतात. त्या 1000 कमेंटचा जर मी विचार करत बसलो तर मला नक्कीच येरवड्यात जावं लागेल. त्यामुळं तू आता समजून जा की बाबा, इतक्या दिवसापासून मी तीच कमेंट टाकते, तरी पण हा माणूस काही त्याचा जो काही करायचे त्याला तेच करतोय, किंवा मला महत्त्व देत नाही, तो मला रिप्लाय देत नाही, किंवा माझं नाव देखील घेत नाही. मग तिथंच आपली लायकी समजून जायची आणि आपण गप बसायचं असतं ताई. समजलं? आणि बाकी माझ्या सर्व ताईंचं माझ्यावरती तर प्रेम आहेच, आणि त्या मला समजून घेतात, मला माहीतच आहे. होय ना? बरोबर ना कल्पनाताई, वैशालीताई, सय्यद ताई. आणि राहिला प्रश्न कशाचा, की मला म्हणतात ती यूट्यूबवरती कशाला भीक मागितलास, कशाला मदत मागितलास. केले काय तुम्ही? केले? मला जे ती ताई आहे ना, तिला म्हणायचं आहे बाबा, तिनं केली काय? दिले नाही ना. भिकाऱ्याला भीक न देता त्याला भिकारी कसं म्हणणार? तुम्ही जर दिला असता बाबा तर मला नाव ठेवायचे होते. मी कोणाचाही 1 रुपया ठेवला नाही. फक्त एकाच ताईनं आपल्याला मदत केली ती, शेख ताईने. आणि त्या ताईंना पण त्यांनी जेवढे आपल्याला केली ते परत करून टाकले, कारण आपल्याला नकोच कोणाचे. आणि तो मी डिलीट पण करून टाकला, स्कॅनर वगैरे सर्व काही मी डिलीट पण केलं. कारण कशाला उगाचच आपण त्या व्हिडिओमध्ये खरंच चुकलो मी. लय जणांनी काय 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 बोलले मला, आणि ते मला पण आवडलं नाही. बाबा, जे आपलं होतोय ते आपलं आपलं बघू, म्हणून ते आपण डिलीट केलं. आणि कसं तर मला हे कळत नाही, ती एक बाई आहे, एक ताई आहे, अजून पण ताई म्हणून आदरानंच बोलतो मी. तिची कमेंट भलतीच असते आणि भलतीच कमेंट करत बसते. ती भलतीच काहीतरी कमेंट टाकते. तिनं कमीत कमी 15 दिवस झाले एक कमेंट तिचं ते चालूच असतंय. काय ना काय बडबडत बसती. त्या दोघी असतात एकमेकीच रिप्लाय देतात, त्यांना दुसरं कोणी विचारत पण नाही. त्या दोघीच फक्त एकमेकींना बोलतात, एकमेकींना रिप्लाय देतात. बाकीचं कोणी कुत्र विचारणार त्यांना. तरी पण त्यांचं काही सोडणार बाबा. कसं होईल या लोकांचं कळना मला. कोणीतरी तिसऱ्यानं विचारावं तरी साधं, यांना कोणी देखील विचारत नाही. पण आपलं ते चालूच रडगाणं. असू द्या, तुमचं ते जो का आहे ना ते तुम्ही करत राहा. ब्लॉक करत नसतोय मी, कधीच कोणाला ब्लॉक करत नसतोय, आणि तुम्हाला पण ब्लॉक करणार नाही, कारण तुम्ही बोलत राहा आणि मला काही तुमच्याविषयी बोलायचं पण नाही. हा विषय इथं स्टॉप केला मी, लगेचच खतम. आणि त्या दोघींच्या कमेंट, त्या आय डी सुरूच आहेत, त्यांचं बोलणं सुरूच आहे. परंतु आता आपण त्यांना महत्त्व द्यायचं नाही. कसं असतं, एखाद्याला आपण जास्त किंमत दिली की ते
जास्त उरावर बसतात त्यांनी, म्हणून त्यांना आपल्याला बोलायचंच नाही, त्यांना रिप्लाय द्यायचाच नाही. त्यांना काय बडबडायचे ते बडव बापडीचं. त्यांना माहीत आहे, सगळ्या जगाला माहीत आहे मी कल्याणला कोणाकडे गेलतो काय. यांना काय करायचं आहे ते करत बसू बापडीचं, मला काय घेणं घेणं पण नाही आता. खरंच मी एकदम, मला तर असं वाटतं माणसानं चांगलं राहणं देखील गुन्हा आहे की काय. माणसानं खरंच वाईट राहिलं पाहिजे. चांगलं राहणाऱ्याचीच देव लय परीक्षा घेतोय पण, आणि माणसं पण लय परीक्षा घेतात. परंतु जाऊ द्या, आपण आपला चांगुलपणा सोडायचं नाही, आपण जसं आहोत तसं राहायचं. आणि मला त्यांनी जर परत काही म्हणजे घाण वगैरे बोलल्यात ना, त्यांचं मी डायरेक्ट आता स्क्रीनशॉटच टाकणार आहे, बघा मग तुम्हीच बघा ते. मला लोकांचं हे कळना, काही लोकांचं की पहिलं बायकोचे विषय बोललो त्यावेळेस म्हणायचे तेच काय बोलतो, दुसरं बोला. आता दुसरं टॉपिकमध्येच आला ते बोलायला लागलो, म्हणतात तेच काय लावलंय, घरातलं बोल. म्हणजे काय नेमकं तुम्हाला मी बोलू तरी काय, हे तुमचं मत पहिलं तुम्ही फिक्स करा. अरे हाड की भुकायच लागलाय त्या बाईसारखं. ती काय सतत व्हिडिओवरती भुकतच असते. कधी बघावं तेव्हा तिची एकच कमेंट, तिची का जळते तिलाच माहीत. लय झोंबला असेल हा व्हिडिओ, तर तिला लय झोंबला असेल. जाऊ द्या, झोंबू द्या. खरं बोललं की सख्या आईला पण राग येतो, जन्म देणाऱ्या आईला राग येतो असते त्या, तर मग जाऊ द्या. मला खरं तर वाईट बोलायचं नाही आहे बरं का, आणि मला वाईट बोलू पण वाटत नाही. पण आता त्यांना वाईट वाटलं असेल काय माहीत. मी एवढंच बोललोय काय यामध्ये, पण काय कोणा शिव्या द्यायला नाही ना काय नाही. फक्त म्हटलंय त्या ताईचं काय प्रॉब्लेम आहे काय माहीत, की तिनं ते बरगळत बसती त्या दोघी एकमेकींना. मग तेवढं जरी राग आला असेल तर मी काय करू शकत नाही बाबा, बरोबर आहे का नाही. मग काय राग येऊ काय करू. माझं लक्ष आज इकडंच जातोय सतत बरं काय. झाडांना शेळीनं सर्व खाऊनच टाकले झाडांना. हे बघा, खूप त्यांना सांभाळलं होतं मी, दिसलं ना तुम्हाला. म्हणजे त्यांना मी खूप सांभाळलेलं होतं. आणि त्या झाडांचं असं झालं की आपण छत बनवला, थोडंसं तोडावं लागलं आम्हाला साईडने. आणि जो काही वरचे फांटे वगैरे होते साईडला आलेले वगैरे, सर्व शरडानं खाऊन टाकलं. आता काय करावं, माणसं घरी नसले की असं होऊन जाते. मी तिकडं असताना सर्व काही सापच झालं आहे. मोगऱ्याचं झाड पण पूर्णपणे समाप्तच झालं आहे. त्याच्यावरती फुलं वगैरे खूप यायचे, सर्व खाऊन टाकले पाला.